आज या ठिकाणी विविध विकास कामाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम घेतला। बरेच दिवस आपला प्रयत्न चालला होता कार्यक्रम घ्यायचा। मला आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी काम करायची संधी दिली आणि या राज्याच्या सहकार्याने पणन विभागाची जबाबदारी दिली। त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि 1-2 महिन्यामध्ये आपण कार्यक्रम घ्यायची अशी चर्चा होती। सर्व रिसोडकरांचा आग्रह होता। सगळे उत्साही कार्यकर्ते, उत्साही सगळा भाग आहे। पण कोरोनाचं संकट आलं आणि त्यामुळे आपल्याला या कार्यक्रम हा घेता आला आहे। कोरोनाचं संकट दूर झालं, आपण कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली। तोपर्यंत राज्यामध्ये सत्तांतर हे त्या ठिकाणी घडलं आणि मग कार्यक्रम बराचसा कालखंड लांबत गेला। पण मला अतिशय आनंद वाटतो की आपण एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि अगदी आपल्या गावाबरोबर आपण शामगाव, अंतवडी, शहापूर, मसूर, माळवाडी, यादववाडी, निगडी, त्याच पद्धतीनं त्या परिसरातले सर्व मसूर परासले सर्व मंडळी, शिरवडे, शहापूर, नडशी या सर्वांना निमंत्रित केलं आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण इथं या निमित्ताने घेतला। हा कार्यक्रम खरं तर मागच्या महिन्यात आपण घ्यायचं चालू होतं। बऱ्याचशा कुटुंबामध्ये पौष महिन्यामध्ये मांसाहार वर्ज असतो, पण पुरुष मंडळी म्हणतात की काय घरात नाही खात बाहेर चालत। पण इथं वेगवेगळे इथं पुरुष मंडळी म्हणली आमच्या घरात चालत नाही, बाहेर खाल्लेलं सुद्धा। त्यामुळं तुम्ही पौष महिना झाल्यानंतर घ्या आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आपण इथे या ठिकाणी घेतला। सुरुवातीला आपल्या पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे त्याच्या विहिरीचा आपण भूवन केला आणि आपल्याला कल्पना आहे, मी गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आहे। माझ्या शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासून मी तिथे फिरतो। फार आमूलाग्र बदल घडत चालला। त्यावेळेस रिसवड दुष्काळी पट्ट्यामध्ये असलेल्या उन्हाळ्यामध्ये टँकरची त्या ठिकाणी सोय करायला लागत होती। क्वचित कुठेतरी बागायत असायचं, ते उन्हाळ्यात वाढायचं। पण नंतरच्या काळामध्ये आरफळ कॅनलचं पाणी आलं, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काही लोकांनी लिफ्ट इरिगेशन ह्या उभ्या त्या ठिकाणी केल्या आणि त्यामुळे काही भागामध्ये पाणी गेलं। पिण्याच्या पाण्याचा काही अंशी प्रश्न सुटायला मदत ही त्या निमित्तानं झाली आणि इथं आपण जी जागा घेतली विहिरीची ती अतिशय चांगल्या प्रकारची जागा आपण त्या ठिकाणी घेतली आहे। कारण मी बघितलं आसपासच्या विहिरींना अतिशय चांगलं पाणी हे त्या ठिकाणी आणि त्यामुळे आपल्या या विहिरीला सुद्धा चांगल्या प्रकारचं पाणी हे मिळणार आहे। ही योजना जी आहे या योजनेची सर्व माहिती आपल्या सर्वांच्या पुढे इथे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ती विहीर, त्यानंतर त्याला असणारं आवश्यक असणारी मोटरची व्यवस्था, रायझिंग मेन, पाईप डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारचं काम आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यात पहिल्यांदा आपण तिथं नेट मीटरिंग करतोय, म्हणजे तिथं सोलरची सिस्टीम आपण करतोय। ही सोलरच्या माध्यमातून तयार होणारी वीज ही महावितरणला आपण देणार आहे आणि ती वीज दिल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं विजेची बचत ही त्या निमित्तानं होणार आहे आणि ही योजना पूर्ण करत असताना अधिकाऱ्यांचं माझं लक्ष राहिलं, पण आपण ग्रामस्थांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे या योजनेवर ठेवणं आवश्यक आहे। तशा प्रकारचं लक्ष आपण ठेवावं आणि त्यामुळं ही योजना आहे ही फार मोठ्या रकमेची योजना त्या ठिकाणी आहे, पण निश्चित भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची सोय आपली त्या निमित्तानं इथे होणार आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरं एक श्री विलास गोविंद निंगवले यांच्या घराकडील रस्ता त्याचं कॉन्क्रीटीकरण केलं, त्याचे उद्घाटन आपण केलं आहे। स्थानिक विकास निधीमधून आपण इथं धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं आपण बिरोबा मंदिरासाठी मंडप त्या शिवारामध्ये बांधतोय, त्याचं भूमिपूजन आपण केलं। 8 लाख रुपयाचा मंडप आहे। मूळ स्थान आपण हलवत नाही, ते चांगल्या प्रकारचं स्थान त्या ठिकाणी आहे। तिथं काही युवकांनी मागणी केली की आम्हाला रस्ता पाहिजे, पण माझी तुम्हाला विनंती राहील की खाजगी मालकीचा रस्ता आहे, तुम्ही संमती घेऊन द्या, आपण निश्चित त्यातून मार्ग हा त्या ठिकाणी काढू। तेही काम आपण
त्या ठिकाणी केलं आहे. दुसरा आपण एक शहापूर अंतवडी रस्ता आहे. आता पूर्वी असं होतं की साधारणपणे 80 साली आदरणीय पी.डी. पाटील असे आमदार असताना त्याने एक 20 इयर्स प्लॅनमध्ये काही रस्ते घातले होते. त्यामध्ये राजमाची, करवडी, वडोली, निळेश्वर, शहापूर, शिरोडे, कोणेगाव, कवठे, उडवी, बिकेश्वर, कवठे असा रस्ता होता. आणि दुसरा आपला हा मार्ग त्या ठिकाणी होता. आणि मग तिथं आपल्याला हा जो मुख्य रस्ता जो आपण आता कारखान्याच्या बाजूने येतो त्याचा चढ कमी करण्याचं काम आपण केलं आहे. त्याचंही उद्घाटन आपण हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ते एक चांगल्या प्रकारचं काम हे त्या निमित्तानं या ठिकाणी झालं आहे. त्याच पद्धतीनं सगळ्यात अनेक वर्ष आपली अडचण होती की आपल्या स्मशानभूमी शेजारी जो ओढा आहे तिथे प्रकाशाने उल्लेख केला किंवा विवराने उल्लेख केला की पाणी फार मोठ्या प्रमाणात यायचं आणि लोकांना अडकून राहावं लागत होतं. अपघात होण्याची शक्यता होती आणि त्यासाठी आपण एक मोठा पूल बांधला जो 1.5 कोटीचा हा पूल आहे. तिथं आपण त्याचं शुभारंभ केला. पण त्याचं कॉलम 4 सगळे झाले आहेत, मोठे गाळे आहेत. स्लॅब उद्या त्या ठिकाणी पडणार आहे आणि दोन्ही बाजू चढ त्या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत. आणि त्यामुळे तो एक रस्ता, एक चांगल्या प्रकारचा रस्ता हा त्या निमित्तानं होतोय. त्याच पद्धतीनं अंतर्गत 15 वित्त आयोग आपल्याला ग्रामपंचायत जो अधिकार आहे त्याच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत माध्यमातून अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे हे काम त्या ठिकाणी आपण केलं आहे. कोयना भूकंप निधीमधून सुद्धा आपण पाटण पंढरपूर रस्ता ते रिसोड पोच रस्ता हे जवळजवळ 20 लाख रुपयाचं काम आहे. त्याचं आपण भूमिपूजन हे त्या ठिकाणी केलं. आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मुंबईला बैठक घेतली होती. अचानक काल रात्री बैठक ठरली, मला जाता आलं नाही. पण VCच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जॉईन झालो आणि मूळची जे काम आहे त्याला मंजुरी दिली आणि पुढच्या वर्षासाठी या मतदारसंघाला 3 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. आणि त्यामुळं तोही प्रश्न आपला त्या निमित्तानं मार्गाला लागलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण इथं आपली जी ग्रामपंचायतचं कार्यालय त्याचं विस्तारीकरण करण्याचं काम आपण हे त्या ठिकाणी केलं आहे. एक मुख्य चौकामध्ये तिथं सरपंच उपसरपंचांना बसण्यासाठी जागा, तलाट्यांना बसण्यासाठी जागा, शेजारी पोस्ट ऑफिस आहे. एका ठिकाणी सगळी व्यवस्था आपण केली आहे. गावात चौकी मोठा आहे त्याचं आपण इथं पूर्वी सुशोभीकरण केलं आहे आणि त्यामुळे निश्चितच गावाच्या वैभवामध्ये भर ही त्या निमित्तानं पडली. याच्या पूर्वीची अनेक कामं आहेत की इथं आपल्याला सांगण्याची गरज नाही, आपण सर्व जाणतात. त्यामध्ये अनेक कामं आहेत, त्याचा उल्लेख या ठिकाणी करून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. मी फक्त एवढं सांगतो की या ठिकाणी आपण जी मला सातत्यानं सहकार्य केलं त्यामुळं मी काही या भागासाठी या परिसरासाठी करू शकलो. कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आणि याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आदरणीय पी.डी. पाटील साहेबांची भूमिका होती आणि त्या भूमिकेला अनुसरून आम्ही सगळं या मंडळी या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये काम हे सातत्याने करतो. हे करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण करण्याचा आम्ही कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. निव्वळ जनतेसाठी काम करायची ही भूमिका आपली ही त्या निमित्तानं त्या ठिकाणी. आणि आपण पाहिलं असेल की आपण ज्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली त्यामध्ये अनेक कामं या राज्यामध्ये आपल्या महाविकास आघाडी शासनाच्या वतीने करण्यात आले. पण हे सरकार आल्यानंतर या सरकारनं प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 25-15 असेल, इतर मार्ग असेल, ज्या व्हाईट बुकमध्ये ज्या बजेटला काम होतात त्याला स्थगित देता येत नाही, त्याला स्थगित देते. आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व विरोधी म्हणजे आत्ताच्या विरोधी पक्षाने आम्ही आवाज उठवला. मग मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री म्हणले की आपण चर्चा करूया. चर्चा करण्यासाठी अजितदादा पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब, बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, सुनील प्रभू, भास्करराव जाधव ही मंडळी गेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दिलीप वळसे पाटील साहेब त्यांनी सांगितलं की तुम्हाला व्हाईट बुक मधल्या पुस्तकाला स्थगिती देणार नाही. मग ते म्हणले आम्ही ठीक आहे, आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करतो म्हणले, पण जरा घोषणा जरा कमी करा म्हणले. आता कुठली घोषणा मी काय सांगायला तुम्हाला गरज नाही. ठीक आहे, त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा, घोषणा द्यायचा अधिकार असतो. तर जी कामं आम्ही सुचवली आम्ही काय त्या ठिकाणी आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी कामं सुचणार राज्यामध्ये ही सर्वसामान्यांसाठी कामं. आता काल
त्या ठिकाणी मागासवर्गीय विभागासाठी जी कामं असतात ती जो 59 कामं या मतदारसंघातले त्याची स्थगिती उठवली आहे, तरी उठवतील त्या ठिकाणी. पण याने विनाकारण विकास कामामध्ये खो घालण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करतात. आणि अशा प्रवृत्तीपासून सुद्धा आपल्याला सर्वांना सावध हे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. हे काय की ही रिसोड अंतोड ही गावं सलग गावं त्या ठिकाणी आहेत. एका विचार राहतात की सोसायटी ग्रामपंचायत सगळ्या आपल्या विचाराच्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करता येतं. आज अंतोडीच्या उपसरपंच निवड झाली आणि ती होत असताना काहीतरी एक प्रश्न निर्माण झाला. प्रश्न किरकोळ होता. अंतोडीकर म्हणजे जरा जोरात काम असतं. निकालाच्या आधीच सांगितले आमचा निकाल हा आणि परत सांगितले का आमचा उपसरपंच हाच. त्याचा अर्ज भरला पण ते विरोधकांनी हरकत काय घेतली की आधी त्याचा बोर्ड का लावला, आधी त्याचा बोर्ड का लावला. काहीतरी किरकोळ त्या ठिकाणी गोष्टी करत बसतात लोक. परवा मी TV मध्ये बातम्या बघत असताना बघत होतो, एक जळगाव जिल्ह्यामध्ये एक आमदार मोद आहेत, नवीन निवडून आले, त्याचा वाढदिवस होता. ते 40 आमदार मोदे फुटले त्यामध्ये आहेत. तर त्यांनी जाहिरात देताना अशी होती की अमुक अमुक आमदार मोद्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि लिहिलं की भावी मंत्री अमुक अमुक याला. तर ठीक आहे, भावी लोक त्या ठिकाणी म्हणतायत. पण मी एक सांगतो तुम्हाला की अलीकडे काही मंडळी राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी येत आहेत, काही वल्गना करतायत. तुम्ही विचारत कुणी होऊ नका. हे आपल्या दरवर्षी दर विधानसभेच्या जिल्हा निवडणुका आपला कायमच आहे. निवडणूक आली की नवीन मंडळी येतात, नवीन पक्ष येतात, लोक तेच असतात आणि मग लोकांना भूलतापा द्यायच्या, आम्ही हे केलं आम्ही ते केलं अशा प्रकारचं करायचं, अशा प्रकारचं काम करतात. पुन्हा ही मंडळी त्या ठिकाणी फिरकत आहेत. म्हणून आपण सर्वांनी येत्या काळामध्ये होणाऱ्या मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना दक्ष राहायला पाहिजे. आपण जर आता बघितलं समजा तर साधारणपणे जिल्हा परिषद निवडणूक व्हायला पाहिजे होते. आज परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये पंचायत समितीला त्या ठिकाणी प्रशासक, जिल्हा परिषदेला प्रशासक, नगरपालिकेला प्रशासक, महापालिकेला प्रशासक, असं कधीही त्या ठिकाणी राज्यामध्ये घडलेलं नव्हतं. ही मंडळी निवडणुका घेत नाहीत, कायद्याप्रमाणे निवडणूक घेतल्या पाहिजेत. तर सत्ता बदल झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारचा काही एक सुतवाच होतोय की तुमच्यावर वातावरण निवडणुका घेऊ नका म्हणून कायद्याचा आधार घ्यायचा, हिनीच कोर्टात त्या ठिकाणी तारखा पुढे मागून घ्यायच्या आणि त्यामुळे निवडणुका होत नाहीत. पण उद्या एखाद्या कोर्टाने, मान्य कोर्टाने आदेश दिला तर निवडणुका केव्हा होऊ शकते. आता मार्केट कमिटीच्या निवडणुका 30 एप्रिलपासून घेणं बंधनकारक केलंय. त्या घेत असताना सुद्धा पूर्वी पद्धत अशी की ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, व्यापारी, हमाल, मापाडी यांनी मतदान करायचं, त्यांनी उभं राहायचं. यांनी मध्यंतरी कायदा केला की 10 गुंठे जमीन असणाऱ्याला सभासद करायचं. तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा याला विरोध त्यासाठी नाही, शेवटी मार्केट कमिटीची आर्थिक परिस्थिती बघितली पाहिजे, कारण मार्केट कमिटीला त्या निवडणुकीला प्रचंड खर्च असतो. पण त्याने रेटून तो कायदा त्या ठिकाणी केला. ते म्हणले मतदार आमच्या विचाराचे आहेत ना, मतदार जर काँग्रेस राष्ट्रीय विचार असतील तर आमच्या लोकांना उभा राहायचा अधिकार पाहिजे. आणि मग त्यासाठी तो कायद्यात बदल केला आणि लवकरच त्या निवडणुका लागतील. आपण पूर्वीच्या काळामध्ये मार्केट कमिटी आपल्याकडे असताना आपण अतिशय चांगलं काम केलंय, अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवला. ठीक आहे, राजकारणामध्ये काही गोष्टी घडतात, पण अशा निवडणुकीला सुद्धा आपण सर्वांनी सावध हे त्यानिमित्त राहिलं पाहिजे. भौगोलिक सरकता आपल्यामध्ये नाही, कारण आपला एक तालुक्याचा आपला त्या ठिकाणी एक विधानसभा, एकच तालुकाच नाही, 2 विधानसभा मतदारसंघ. तेव्हा आपल्याला सर्वांची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते. सर्वांची मदत घेऊन आपल्याला या निवडणुकीला सुद्धा सामोरे त्यानंतर जायचे. जिल्हा परिषद पंचायत निवडणुका सुद्धा लवकर होतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आपण त्यासाठी सुद्धा सर्वांनी दक्ष राहणं आवश्यक आहे. या ठिकाणी फक्त मी एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो ज्याचा मानसराज दादांनी उल्लेख या ठिकाणी केला. मुळामध्ये आपण बघितलं तर कृष्णा आणि कोयना नदीच्या काठाला आपण सायझर कारखान्याच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक त्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन केलं. त्या लोकांचं बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं. पण आदरणीय बेटीपटे साहेब नेहमी म्हणायचे की कराड उत्तर मधला प्रत्येक गाव ही बागायत झालं पाहिजे, त्यांची भूमिका होती त्या ठिकाणी.
जशी त्यांची एक भूमिका होती की 10,000 टनाचा कारखाना झाला पाहिजे, विरोधक आपल्यावर टीका करे, हसायचे. 10,000 शक्यच नाही, कुठला ऊस आणायचा. आता सह्याद्री कारखाना 12-12.5 लाख टन बेद करून 10 लाख टन बाहेर जातात. म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं विस्तारवाढ करायचा निर्णय आपण घेतला. मध्यंतरी राजकीय अडचण आली, ते कामही आपण त्या ठिकाणी सुरू केलं आहे. पुढच्या हंगामामध्ये सुरू होईल अशा प्रकारची आपली अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तेही काम चांगलं त्या ठिकाणी होणार आहे. एक मोठा आर्थिक धाडस आपण हे त्या निमित्ताने केलं आहे. शेवटी या भागातल्या शेतकऱ्याला कष्ट करायला नाही मिळालं पाहिजे, भूमिका आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतली आहे. आणि तसंच आपली जी योजना आहे धनगरवाडी हनगरवाडी, याचा जन्म कुठं झाला. मुळामध्ये 1985 साली ज्यावेळेस त्या ठिकाणी शिवाजीराव देशमुख साहेब आपल्या कारखान्यावर आले होते, त्यावेळी त्यांना शामगावच्या खिंडीमध्ये आपण सर्व त्या ठिकाणी नेते मंडळी गेली होती. ती कल्पना अशी होती की धोमचा जो डावा कालवा होतोय, तो धोमचा डावा कालवा शामगावच्या त्या खालच्या तळ्यामध्ये सोडायचा, त्या घाटामध्ये, आणि तिथून ग्रॅव्हिटीनं असं हे पाणी सगळं आपल्या या भागामध्ये वाघेरीपर्यंत न्यायचं, अशी त्यावेळी कल्पना होती. कालांतराने धोम डाव्या कालव्याची उंची मुळच त्या ठिकाणी कमी करण्यात आली. त्यामुळे तो आर्वीपर्यंत त्या ठिकाणी आला. आर्वीच्या पुढे तो त्याची लेवल बसू शकतो. आणि विशेषतः जे आरफाई कॅनलचं काम सुरू होतं, ते काम वाठार केल्याजवळ काही शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी अडवलं. मग त्या काळामध्ये 95-99 आदरणीय पी.डी. पाटील साहेब हे आमदार म्हणून आपण सर्वांनी अपक्ष त्यांना संधी दिली होती. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, आपण कारखान्याच्या वतीनं आपण कोर्टामध्ये गेलो की ते काम तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला अडवलं पुढचा कॅनल झाला हे बरोबर नाही. आणि मग नंतर 99 साली ज्यावेळी आपण काँग्रेस राष्ट्रवादी शासन आलं, मला आपण या ठिकाणी आमदार म्हणून काम करत संधी दिली. ऑक्टोबरला निवडणुका झाल्या आणि 12 डिसेंबर 99ला आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस दिवशी होता. आपण अजितदादा पवार साहेब, रामराय निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे अजितराव घोरपडे त्यावेळेचे कृष्णा खोरेचे मंत्री, यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निगडीच्या माळावर आपण आरफळला पाणी सोडायचा निर्णय घेतला. त्यावेळी आदरणीय पी.डी. पाटील साहेब मागणी केली की हे काम झालं, परंतु आमचा खरा प्रश्न आहे तो उर्वरित भागामध्ये वरच्या भागाला पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की ज्या दिवशी हा कार्यक्रम, त्यावेळी सकाळी मी श्रीकडवासराजांचा मुद्दा सकाळी गेलो तर त्या अधिकाऱ्यांची चर्चा त्यांनी चालू होती की इथं मागणी काय येऊ शकते. त्यांनी त्याचा सगळा अभ्यास केला होता आणि त्यांनी सांगितलं की आपण म्हणताय त्याप्रमाणे निश्चित तशा प्रकारच्या योजना प्रस्तावित त्या ठिकाणी करू. दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की माननीय राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी काही निर्देश दिले आणि त्यामुळं त्या ठिकाणी या कामाला वेळ होत गेला. त्याची मूळ प्रस्तावित मान्यता 15/5/2000 साली आपल्याला त्या ठिकाणी मिळाली आणि निविदा 30/5/2000ला त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. पण नंतर माननीय राज्यपाल महोदयाचे निर्देश त्या ठिकाणी. पण आपण हा पाठपुरावा कधी सोडला नाही. आपण सातत्यानं ती मागणी करत राहिलो किंवा ही योजना पूर्ण झाली पाहिजे. आम्हाला मी माणसं आम्ही बोलायचं, आम्हाला माणसं काय निवडणूक झाली का आम्हाला विरोधक वेळेत काढायचे, काय सारखं तेच लावले. पण तीच माणसं आता योजना पुरी होते असं म्हणल्यानंतर गेल्या निवडणुकीला, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ते या भागात आले. त्यांनी सांगितलं की पाणी निघाल्याशिवाय आम्ही मत मागायला येत नाही. आम्ही म्हणलं ठीक आहे, पाणी मिळतंय काय हरकत नाही, शेवटी शेतकऱ्याला, माझ्या या विभागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळतोय. पण त्यांनी काय केलं की लवकर पाणी काढण्यासाठी काही ठिकाणी मूळ डिझाईनमध्ये बदल त्या ठिकाणी केला आणि कमी उंचीवर त्या ठिकाणी पाणी नेलं, ज्याचा केवळ आणि त्या परिसराला मोठा जो 800-850 हेक्टरला फटका बसला. त्यांना गडबड झाली ती पाणी लवकर द्यायची. नंतर आपण जयंतराव पाटील साहेबांच्याकडून त्याला योजना मंजूर करून त्या ठिकाणी घेतली, पण तेही पाणी त्यावेळी आलं नाही. आणि मग नंतर ह्याचा सगळा पाठपुरावा आपण सातत्यानं करत राहिलो. त्याची पुन्हा दोन्ही योजनांची जी कामाची निविदा ते सकाळमध्ये 31/7/9 त्या ठिकाणी प्रसिद्धी त्या ठिकाणी झाली होती. त्याला साधारणपणे एका योजनेला धनगरवाडीला 96.10 कोटी आणि हनगरवाडीला 111.40 कोटी एवढं त्या ठिकाणी तरतूद झाली होती.
मध्यंतरी शासनाने त्याचं डिझाईन बदलला, ओपन पाटाची त्या ठिकाणी पाईपच्या साहाय्याने योजना ही त्या ठिकाणी केली. आणि मग आता परवा मी नागपूरच्या अधिवेशनात असताना अधिकाऱ्यांचा फोन आला की आपल्याला टेस्टिंग आहे. मानसराव जगदाळे, जयश्रीराव पाटील सर्व मंडळी त्या ठिकाणी गेली आणि त्याचं त्या ठिकाणी बटन दाबलं, पाणी निघालं सुद्धा. एका ठिकाणी लिकेज त्या ठिकाणी इथंच वर झालं होतं, त्याचं लिकेज काढायचं काम झालं त्या ठिकाणी झालं. आणि त्यामुळे या भागाला एक चांगल्या प्रकारची सोय ही त्या निमित्तानं ही या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही योजनांमध्ये बघितलं तर कोरेगाव तालुक्यातले 5 गावात आणि आपले 11 गावात जो 2.5 हेक्टरला पाणी ते त्या निमित्तानं मिळणार आहे. आता टेस्टिंग झालंय, सगळं झालेलं आहे. आता काही चर्चा चालू आहे की आता उद्घाटन घ्यायचं काय हरकत नाही. शेवटी उद्घाटन शेवटी कायद्याप्रमाणे ज्यांचं शासन आहे ती मंडळी त्या ठिकाणी येतात. परंतु लोकशाहीमध्ये तिथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी कोणाला डावलता येत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा, जरी काही जरी झालं समजा, आपण निश्चिंत असा. फक्त आपल्याला भविष्यामध्ये योजना चांगल्या प्रकारची चालली पाहिजे यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला एक मंडळ स्थापन करावं लागेल. शासनाच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून ती योजना आपल्याला चालवली पाहिजे. आणि त्यामुळं निश्चित या भागातल्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन हे निश्चित त्या ठिकाणी घडत. आणि तशासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो. मी मगाशी उल्लेख केला की आपलं महाविकास आघाडी शासन सत्तेवर आलं, मला पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण स्थानिक विकास निधी आणि या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये करू शकतो. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न केला. कारण अडचणीचा काळ होता, मुळात आजार कसला आहे, काय होतो हे कुणाला कल्पना नव्हती. पण तरी सुद्धा त्यावर मात करायचं काम आपण त्या ठिकाणी केलं. त्याची गाईडलाईन जी आहे याची, ती गाईडलाईन WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना केंद्र सरकारला देतं, केंद्र सरकार राज्य सरकारला देतं. तर त्यावेळेच्या विरोधी पक्षांना सारखा दंगा चालू केला की मास्क बंदी आता उठवा, हे उठवा, ते उठवा. पण ज्या केंद्र सरकारनं त्या ठिकाणी हे निर्बंध लावले त्या केंद्राकडे ही मागणी केली नाही. आणि आता कोरोना गेल्यानंतर ही मंडळी सांगतायत की आता सण मोठ्या उत्साहात साजरे करा, सभा समारंभ करा. आणि जगात ते चाललंय ते इथे चाललं त्या ठिकाणी. पण त्याचा सुद्धा त्या ठिकाणी ते गैरप्रचार मंडळी करतायत. एक गोष्ट खरं आहे की त्यावेळी काही निर्बंध होते. उद्धव ठाकरे साहेबांनी DCच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मुंबईला अनेक बैठक घेतल्या, त्यांनी सहकार्य त्या ठिकाणी केलं, सहकार्य भूमी घेतली. पण त्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी त्या ठिकाणी करतायत. नागपूरच्या अधिवेशनामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ आमदार मोदयांनी त्या ठिकाणी मास्क घातला होता. मी म्हणलो मास्क घातला काय? नाही, WHOची गाईडलाईन आहे. आता ज्येष्ठ असल्या मी म्हणलो नाही, मी म्हणायला पाहतो त्यावेळेस कुठं गाईडलाईन गेली. मग निव्वळ राजकारणासाठी एखाद्या आजाराचा, एखाद्या त्या ठिकाणी धार्मिक स्थळाचा वापर करण्याचं काम ही मंडळी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी. आज आपण बघतोय TV चालू केला की काही ना काही तर आरोप करायचे. छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं दैवत, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं दैवत, त्याच्यावर राज्यपाल महोदय टीका करतायत. भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट कोणी त्याचा निषेध त्या ठिकाणी करत नाही. महात्मा ज्योतिबा फुले, त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर पाटील यांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारं उघडी केली. त्या काळामध्ये त्यांनी काम केलं, त्यामुळे ही पुढची पिढी चांगली शिकू शकली. नंतर शिक्षण संस्था निर्माण झाल्या. त्याच्या बाबतीमध्ये एक मंत्री महोदय म्हणाले की आणि भीक मागून त्या ठिकाणी शिक्षण दिलं. त्याचा आशय असा आहे की त्यावेळेस भीक देणारे आम्ही होतो, आमच्या भीके तुम्ही शिकला, अशा प्रकारची त्यांची धारणा त्या ठिकाणी होती. त्याच्या बाबतीमध्ये ही मंडळी बोलत नाहीत. मध्यंतरी एक मंत्री महोदय शिवाजी महाराजांच्याबद्दल एकही उल्लेख त्या ठिकाणी केला. असे सातत्यानं आरोप करून त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी या सर्वांचं अवलंबन करायचं आणि जगात काहीतरी दाखवायचं की भारतात वेगळी कुठली शक्ती, अशा प्रकारचं काम या मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि याचा सुद्धा विचार आपण विशेषतः तरुण पिढीने करणं आवश्यक. आपण ठीक आहे, आपल्याला
प्रत्येकाला आपापल्या जातीचा धर्माचा अभिमान हा निश्चित त्या ठिकाणी असतो, पण त्या माध्यमातून देशामध्ये काय चाललंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज राज्यामध्ये शासन आलंय, आपण बघतोय की अनेक निर्णय येतात, अनेक सवलतीसाठी निर्णय घेतले जातात, परंतु प्रादेशिक असमतोल हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्याच पद्धतीनं देशावर आधारित अशा प्रकारचं काम करायचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहिलं असेल की संजय राऊतना अटक झाली, त्यांना सोडण्यात आलं आणि देशमुख साहेबांना 13 महिने अटक झाला. आरोप मोठा करायचा, 100 कोटी पहिला आरोप केला, आता 1.25 कोटी का 1.5 कोटी आलाय. कोर्टानं सांगितलं यांच्यावर तर कुठल्याही प्रकारचे आरोप त्या ठिकाणी नाही, काही सिद्ध होत नाही. आज मुश्रीफ साहेबांच्या घरावर रेट त्या ठिकाणी टाकली, पूर्वी इन्कम टॅक्स टाकली होती. काही लोकांना टार्गेट करायचं आणि त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करायचं आणि टायमिंग असं जमतंय की ते काही मंडळी बोलतात आणि नेमकं तसं घडतं. असं कधी राज्यामध्ये देशामध्ये घडलं नव्हतं. म्हणजे लोकप्रतिनिधी सांगतात त्याप्रमाणे पोलीस असेल, CID असेल किंवा अन्य डिपार्टमेंट असतील किंवा इन्कम टॅक्स असेल काम कधी करत नव्हतं, पण अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतायत. आपण पाहिलं असेल की नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही अनेक प्रश्नाला आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिशय जबरदस्तीने राजकारण करण्याचं काम यांनी केलं. कारण 20 मंत्री होत आहेत, बाकीचे सगळे वेटिंगवर आहेत, ते सगळं अस्वस्थ आहेत आणि मग या सरकारला त्या अधिवेशनाला लवकर संपवायचं होतं, पण विदर्भाचा प्रचंड दबाव होता आणि म्हणून ठरलेल्या 30 तारखेपर्यंत त्यांनी अधिवेशन त्या ठिकाणी घेतलं. अजूनही मंडळी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी करू शकत नाही. करावा का करावा, तर शेवटी मी मंत्री म्हणून काम पाहिलेलं, एखाद्या विभागाचं प्रचंड काम असतं, प्रचंड त्या ठिकाणी व्याप असतो. एक मंत्री 2-2, 3-3, 6-6 खात्याला न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि दुर्दैवानं आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये प्रशासन सगळं असं सुस्त झालंय किंवा स्थिरता राहिलेली नाही आणि प्रशासनासारखी भीती की काय कुणाचा दबाव येतोय, कुणाचं काय येतंय त्या ठिकाणी, अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या राज्यामध्ये. हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा महाराष्ट्र, हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्राला याच्या अशा प्रकारचे विचार हे त्या ठिकाणी चालणार नाहीत. ज्या उंचीनं विधानसभेमध्ये चर्चा व्हायची, ज्या उंचीनं त्या ठिकाणी भाषणं होतात, ती उंची आज या ठिकाणी दिसत नाही. अन्यवर देशाचं वातावरण साधारणपणे असतं की विरोधी बाजूनं आरोप झाले की त्याला त्या संबंधित मंत्री महोदयांनी उत्तर द्यायचे असते. उत्तर देताना एखादा चिमटा काढला चालतो, पण त्याला दम दिलं जातात. म्हणजे लोकशाहीमध्ये बोलायचं का नाही अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती ही त्या निमित्ताने. हे काळ फार काळ देशाच्या आणि राज्याच्या हिताशी योग्य नाही. यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना संघटित हे त्या निमित्तानं राहिलं पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण विविध विकास कामाचं उद्घाटन केलंय, काही नवीन कामही आपण त्या ठिकाणी सुचवले आहेत. तेही कामं आपण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपण पूर्ण हे त्या निमित्तानं आपण करू आणि ज्या ज्या विकास कामाच्या आपल्या अपेक्षा आहेत त्या निश्चित आपण पूर्ण करण्याचा आपला मनोदय किंवा प्रयत्न हा राहील. आणि चव्हाण साहेब म्हणले त्याप्रमाणे बेरजेचं राजकारण करण्याची आमची भूमिका आहे. आपण बघतोय की निश्चित आपण सातत्यानं आपली वाटचाल ही बेरजेशी चालू आहे आणि त्यामुळे या एकंदर जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण हे त्या निमित्तानं निश्चित त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये अधिक वाढ करणं ही आवश्यक आहे. मी रिसोड करायला अतिशय मनापासून धन्यवाद शुभेच्छा निमित्तानं देतो. एक चांगला कार्यक्रम घेतला, इथं आपण सर्वांना तालुक्यातल्या सर्व प्रमुख मंडळींना आसपासच्या सर्व गावांना निमंत्रित केलं. त्यामुळे अधिक न बोलता आपण इथं आमचा सत्कार केला याबद्दल आपले आभार मानतोच. पण ग्रामपंचायतची आपली सर्व बॉडी, सोसायटीचे सर्व सन्मान्य सदस्य, अंतवडीचे सर्व त्या ठिकाणी असलेले ग्रामपंचायत सदस्य, या सर्वांना अतिशय मनापासून या निमित्तानं शुभेच्छा धन्यवाद या निमित्तानं देतो. त्यांच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो. तिथं कोरेगाव तालुक्यातले आमचे बेलेवाडीचे संतोष जाधव आले, त्यांची उपसरपंच निवड आज झाली. ते पूर्वी सरपंच होते, आता गाव म्हणलं तुम्ही आता महिला आहे तर तुम्ही उपसरपंच व्हा, त्यांनाही संधी मिळाली आहे. त्यांना सुद्धा अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वच मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं उत्साहाचं वातावरण आहे.
त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.